संपूर्ण देश 22 जानेवारी 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहे. या दिवशी श्रीरामांची अयोध्यातील त्यांच्या जन्मस्थानी नव्याने बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे विधी आणि कार्यक्रम 16 जानेवारी पासूनच सुरू झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण देश सज्ज झाला आहे. दरम्यान या शुभ मुहूर्तावर तुम्ही देखील घरी बसून प्रभू रामाची पूजा करू शकता. शास्त्रात राम नामाचा महिमा खूप आहे. भगवान श्रीरामांचे नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी घरी बसून प्रभू श्रीरामांच्या पूजा कशा पद्धतीने करता येईल आणि रामाचा आशीर्वाद कसा मिळवता येईल हे जाणून घेऊया. घरी अशा प्रकारे करा रामाची पूजा. सर्वप्रथम लवकर उठून अंघोळ करून शुद्धी करा. स्वच्छ कपडे घाला. ज्या ठिकाणी प्रभू रामाचा फोटो, मूर्ती किंवा राम दरबार ठेवला आहे ती जागा गंगाजलाने शुद्ध करा. आता त्या ठिकाणी एक लाकडी मचाण ठेवून त्यावर लाल कापड पसरवून रामाची मूर्ती स्थापित करावी. राम दरबार किंवा प्रभू रामाच्या फोटोसोबत कलशाचीही स्थापना करावी. सीताजींना पृथ्वी मातेची कन्या म्हटले जाते, म्हणून कलशाची पूजा केल्यानंतर पृथ्वी मातेचीही पूजा करावी. प्रभू रामाच्या चरणकमळांनी पूजेची सुरुवात करा. त्यांना दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध अर्पण करा. राम दरबाराला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. आता फुले, रोळी आणि अक्षतांनी रामाची पूजा करा. तसेच हलकी अगरबत्ती, तुपाचा दिवा आणि कापूर लावून प्रभू रामाची आरती करावी. पूजेनंतर पंचामृत प्रसाद म्हणून द्यावे. घरी राम दरबार किंवा प्रभू रामाची पूजा केल्याने कुटुंबात एकता टिकून राहते. रोज रामाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. ज्या घरामध्ये राम नामाचा जप केला जातो त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. प्रभू रामाची रोज पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि सज्जनशीलता वाढते. प्रभू रामाची पूजा केल्याने माता सीता तसेच हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात आणि साधकाच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. श्रीरामाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य यादी. श्रीरामजींचा फोटो किंवा मूर्ती, फूल, नारळ, सुपारी, फळं, लवंग, धूप, दिवा, तूप, पंचामृत, अखंड, तुळशीचे पान, चंदन, मिष्टान्न.